HMPV व्हायरसबाबत महाराष्ट्रात अलर्ट. पुणे महापालिकाही अलर्ट मोडवर आहे. रुग्णालयात 350 खाटा तयार करण्यात आल्या आहेत. रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आता आपल्या सोबत आहे. योगेश, आणखी का व्हायरसचं संकट येऊ पाहत आहे? काही रुग्ण भारतात सुद्धा आढळलेले आहेत. प्रशासन कशा पद्धतीने सज्ज होत आहे? निश्चितच HMPV विषाणूचा रुग्ण आढळल्यानंतर राज्यातली आरोग्य यंत्रणा सुद्धा सज्ज झालेली आहे आणि आरोग्य विभागाकडून सूचना आल्यानंतर आपण पाहू शकतो पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून बाणेर परिसरात अशा पद्धतीचं 50 खाटांचं एक छोटंसं रुग्णालय तयार करण्यात आलेलं आहे. विलगीकरण कक्ष हा तयार करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर कोरोना काळात पुण्यात सुद्धा पहिला रुग्ण आढळून आला होता आणि त्याच पद्धतीने पुण्यातल्या नायडू रुग्णालयात अशाच पद्धतीचा कक्ष तयार करण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुसज्ज असा हा कक्ष तयार करण्यात आलेला आहे. प्रत्येक बेडला ऑक्सिजन असणार आहे, व्हेंटिलेटर सुद्धा या ठिकाणी असणार आहे आणि सुदैवाने अद्यापर्यंत पुण्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाहीये. मात्र त्या पद्धतीची खबरदारी ही पुणे महानगरपालिकेकडून घेतली जात आहे. जे काही रुग्ण आहेत त्यांचा सर्वेक्षणाचा सुद्धा आदेश पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेला आहे. पुणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आता आपल्या सोबत आहेत. सर, कक्ष तयार करण्यात आलेला आहे, अजून काय खबरदारी पुणे महानगरपालिकेकडून घेण्यात आलेली आहे? नमस्कार. सर्वात पहिल्यांदा मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आतापर्यंत आपल्याकडे जी काही माहिती आहे त्यानुसार हा आजार एक सीझनल फ्लू सारखा आहे. कशा पद्धतीने आरोग्य प्रशासन, आरोग्य यंत्रणा सज्ज आहे ते दिसतंय. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.